पावसाळ्यामध्ये गरमागरम पदार्थ कोणाला खायला आवडतं? तर मी आज तुमच्यासोबत एकदम इझी आणि सॉफ्ट आणि स्पंजी इडली सांबारची रेसिपी शेअर करणार आहे. मी सांगते या पद्धतीने तुम्ही इडली बनवली अचूक प्रमाणानुसार तर तुमची इडली कधीच चुकणार नाही. पहिल्या वेळेसच तुमची इडली परफेक्ट बनणार. कशी बनवायची चला तर मग सांगते. चला तर मग सुरू करूया. त्यासाठी काय करायचं, 3 वाट्या तांदूळ घ्यायचे, 1 वाटी उडदची डाळ घ्यायची, 1 वाटी पोहे घ्यायचे, थोडेसे मेथीदाणे घ्यायचे आणि हे सर्व डाळ व तांदूळ स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घ्यायचे आणि पाणी टाकून ते 4-5 तासासाठी भिजत ठेवायचे. हे बघा 4-5 तासानंतर आपले तांदूळ व डाळ पूर्णपणे भिजलेली आहे. नंतर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं. बॅटर घट्टच ठेवायचं आहे. हे बघा माझं बॅटर कसं घट्ट आहे, अशाच प्रकारे बॅटर ठेवायचं आहे. नंतर बॅटर एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे आणि ओव्हरनाईट फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. हे बघा आपलं बॅटर किती छान फुललेलं आहे. बॅटरमध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. तेल लावलेल्या इडली पात्रामध्ये बॅटर टाकून घ्यायचं आहे. बॅटर ही सर्व इडली पात्रामध्ये टाकून झाल्यावर 12 मिनिटासाठी होऊ द्यायची आहे. हे बघा आपले 12 मिनिटं झालेले आहे. आपण चेक करून बघूया आपली इडली कशी झाली. हे बघा आपली इडली खूप छान झालेली आहे. तुम्ही अशाच प्रकारे इडली करून बघा. गरमागरम सांबार आणि इडलीसोबत मस्त या पावसाळ्यामध्ये एन्जॉय करा. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. असेच माझे नवीन रेसिपी आणि माझी व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि इंस्टा आय डीला फॉलो करा. ही रेसिपी कुठून बघत आहे मला कमेंट करून नक्की सांगा.